Naina Shirbhati. Today we will discuss about different aspects. Last lecture we had discussed about the general characters of gymnosperm. In this lecture, we will discuss about classification and economic importance of gymnosperm. Okay, gymnosperm classified into three divisions. That is, first division, that is the Cycadophyta. Second, that is the Spermatophyta, and third, that is the Coniferophyta. ओके, जिम्नोस्पर्मला कुठल्या डिव्हिजन्समध्ये? थ्री डिव्हिजन्समध्ये डिवाइड केलेलं आहे. सायकॅडोफायटा, क्लॅमॅडोस्पर्मोफायटा अँड कॉनिफरोफायटा. ओके, देन दिस डिव्हिजन अगेन क्लासिफाईड इंटू नंबर ऑफ क्लासेस. या डिव्हिजन कशामध्ये क्लासिफाईड केलेलं आहे? नंबर ऑफ क्लासेसमध्ये. ओके, त्यातलं सायकॅडोफायटा क्लासिफाईड इंटू 4 classes, that is the Pteridospermopsida, Cycadopsida, Pentozylopsida and Benititalopsida. ओके, सायकॅडोफायटा जो ग्रुप आहे, डिव्हिजन आहे, तिला पुन्हा 4 ग्रुप्समध्ये डिवाईड केलं आहे, 4 क्लासेसमध्ये डिवाईड केलं आहे. क्लासेसला सफिक्स कुठला लावतात? स्पर्मोप्सिडा. ओके, आणि डिव्हिजनला फायटा, सीडा अँड फायटा. ओके, क्लासेसला 4 क्लासेस कुठले आहेत ते? टेरिडोस्पर्मोप्सिडा, सायकॅडोप्सिडा, पेंटोझायलोप्सिडा अँड बेनिटॅटलोप्सिडा. ओके, त्यानंतर जे क्लास आहेत, क्लास फर्स्ट, दॅट इज द टेरिडोस्पर्मोप्सिडा, याला पुन्हा नंबर ऑफ ऑर्डर्समध्ये डिवाईड केलेलं आहे. त्यातली फर्स्ट हे जी आहे, फर्स्ट जी डिव्हिजन आहे ती आहे लॅजिनोप्टेरियालिस. सेकंड, दॅट इज द मेडिलोसॅलिस. थर्ड, that is the Glossopteridalis. Fourth, Xylospermalis. Fifth, Coristomspermalis. And fifth, Ketonialis. ओके, क्लास डिव्हिजन सायकॅडोफायटा, त्यानंतर क्लास 4 क्लासेसमध्ये डिवाईड केलेलं आहे. त्यातला फर्स्ट क्लास जो होता टेरिडोस्पर्मोप्सिडा, त्याला पुन्हा डिवाईड केलेलं आहे 6 ऑर्डर्समध्ये. ओके, आणि जे ऑर्डर आहेत त्याचे नंबर ऑफ जीनस आहे आणि नंबर ऑफ स्पीसीज आहेत. ओके, तर आपल्याला 1 बाय 1 हे सगळं काय करायचं आहे, बघायचं आहे. तर बघा, त्यानंतर जी ऑर्डर सेकंड, दॅट इज द डिव्हिजन सेकंड सेकंड क्लास जो आहे सायकॅडोफायटाचा, त्याला पुन्हा डिवाईड केला आहे. सेकंड क्लास कुठला आहे? सायकॅडोप्सिडा. दिस सायकॅडोप्सिडा डिवाइड इंटू 1 ऑर्डर, दॅट इज द सायकॅडॅलिस. सायकॅडोप्सिडाची एकच ऑर्डर आहे, सायकॅडॅलिस. सायकॅडॅलिसमध्ये सायकॅडॅसी फॅमिली आहे आणि सायकस हा त्याचा जीनस आहे. ओके, त्यानंतर थर्ड जो क्लास होता सायकॅडोफायटाचा, त्याच्यामध्ये पेंटोझायलोप्सिडा हा काय आहे? एक थर्ड नंबरचा क्लास आहे. त्याची पण एक सिंगल ऑर्डर आहे, पेंटोझायलॅलिस. ओके, आणि फोर्थ जो क्लास आहे सायकॅडोफायटाचा, बेनिटायटलोप्सिडा, त्याला स्पर्मोप्सिडा पण म्हणतात, सायकॅडिओसिडा पण म्हणतात. त्याची एक ऑर्डर आहे बेनिटॅटॅलिस. ओके, सायकॅडिओडियालिस किंवा बेनिटॅटॅलिस असं म्हटलं. मोस्ट ऑफ दी जे फॉसिल जीनस आहेत याचे प्रिमिटिव्ह जीनस जे आहेत सायकॅडोफायटाचे, ते या बेनिटॅटॅलोसिडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, त्यानंतर जिम्नोस्पर्माची सेकंड डिव्हिजन जी आहे, दॅट इज द क्लॅमॅडोस्पर्मोफायटा, डिवाईड केल्या गेली आहे सिंगल क्लासमध्ये, दॅट इज द निटोप्सिडा. ओके, निटोप्सिडाच्या 2 ऑर्डर्स आहे, निटॅलिस अँड वेल्विस्टियालिस. वेल्विस्टियालिस एकदम खूप कमी प्रमाणात हे प्लांट्स मिळतात, पण जी निटॅलिस आहेत त्याचे निटम जो जीनस आहे, ओके, हा आपल्याला पाहायला मिळतो आपल्याकडे. त्यानंतर थर्ड जी डिव्हिजन आहे, दॅट इज द कॉनिफरोफायटा. दिस कॉनिफरोफायटा क्लास अगेन डिवाइड इंटू number of class. जो डिव्हिजन कॉनिफरोफायटा डिवाइड इंटू दी 4 different classes. First class, that is the Coniferopsida. This class Coniferopsida divided into 3 different order, that is the Coniferalis, Jingoialis and
1 मिनिट क्वाडिटॅलिस. ओके. त्यानंतर जो त्याचा ऑर्डर पेंटोझायलॅलिस आहे त्याच्या पुन्हा कॉनिफरोफायटाचा एक सेकंड क्लास दॅट इज द इफेड्रोप्सिडा. सिंगल ऑर्डरमध्ये त्याला हे डिवाईड केलेलं आहे. इफेड्रॅलिस त्याची एक ऑर्डर आहे. त्याच्यामध्ये इफेड्रॅसी फॅमिली आहे आणि इफेड्रा हा त्याचा जीनस आहे. आपण एखादा फॅमिली आणि जीनस पण टाकलं आहे एखाद्या ऑर्डरची तरी अजून जास्त मॉडिफाय केलं जातं ते क्लासिफिकेशन. ठीक आहे. आपण पुन्हा हे जीनस कसे आहे काय आपल्याला डिटेल्समध्ये नंतर स्टडी करायचेच आहेत. ठीक आहे. त्यानंतर कॉनिफरोफायटामध्ये थर्ड जो क्लास होता तो आहे सिझ्मोवस्किओप्सिडा. ओके. सिझेनोवस्किओप्सिडा याच्यामध्ये एक सिंगल ऑर्डर आहे झेकॅनोवस्कियालिस. ओके. झेकॅनोवस्किओप्सिडा जी ऑर्डर आहे जो क्लास आहे त्याची ऑर्डर काय आहे झेकॅनोवस्कियालिस. ओके. हे पण याचे पण जीनस जे आहेत खूप लिमिटेड आहेत. ठीक आहे. आणि फोर्थ क्लास आहे तो आहे टॅक्झोप्सिडा. टॅक्झोप्सिडामध्ये एक ऑर्डर आहे टॅक्सॅलिस. ठीक आहे. तर हे मोस्ट ऑफ दी प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतात. पण खूप जास्त डायव्हर्सिटी याची जिम्नोस्पर्मची आपल्याकडे कमी आहे. मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं मॅक्झिमम जे प्लांट्स आहे कुठे पाहायला मिळतात आपल्याला. मोस्ट ऑफ दी प्लांट्स आपल्याला टेम्परेट रिजनमध्ये जिथे थंड हवेचे ठिकाण आहे तिथे आपल्याला हे प्लांट्स पाहायला मिळतात. ओके. कॉनिफरोसिडामध्ये एक हे आहे जीनस आहेत कॉनिफर जे आहेत ते कुठे निटॅलिसमध्ये निटम जे आहेत ते पण आपल्याला मोस्ट ऑफ दी टेम्परेट रिजन्समध्येच पाहायला मिळतात. ओके. तुम्ही जर नंबर ऑफ क्लासेस टाकले आणि त्याच्या इमेजेस टाकल्या त्याच्यामध्ये येणारे प्लांट्स तर तुम्हाला हे क्लासिफिकेशन अजून सोपं जाईल. हे प्लांट्स कसे आहेत काय आहेत प्रत्येक ऑर्डर्सचे प्लांट्स आणि क्लासिफिकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती मोस्ट ऑफ दी 5 मार्क्सचा क्वेश्चन राहतो थेअरीमध्ये. जर तुमची हे असेल आता ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होणार आहे तुमची तर हे या डिव्हिजनचा कुठला क्लास आहे किती क्लासेसमध्ये याला डिवाईड केला गेलेला आहे यावरती पण क्लासिफिकेशनवरती क्वेश्चन येऊ शकतात. ओके. त्यामुळे क्लासिफिकेशन पण व्यवस्थित वाचून ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आपण नेक्स्ट बघू इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. ओके. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ जिम्नोस्पर्म. इकॉनॉमिकली जिम्नोस्पर्म हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ॲज अ फूड अँड डिफरंट जे प्रॉडक्ट्स आहेत. नंबर ऑफ फार्मास्युटिकल कंपनी खूप साऱ्या मेडिसिन्स जे आहेत ते याच्यापासून बनलेले आहेत जिम्नोस्पर्मिक प्लांटपासून. जे आपण गम्स म्हणतो डिंक म्हणतो. ओके. हे सगळे जे आहेत बनलेले ते मोस्ट ऑफ द जिम्नोस्पर्मिक प्लांट्सपासून बनलेले आहेत. आपण वन बाय वन बघू की कसे कसे ते इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. फर्स्ट इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ॲज अ फूड. जिम्नोस्पर्म युज्ड ॲज अ फूड. द सीड्स ऑफ सम स्पीसीज आर एडिएबल. काही प्लांटच्या जिम्नोस्पर्मिक प्लांटच्या सीड्स ज्या आहेत त्या डायरेक्टली खाऊ शकतात ॲनिमल्स पण आणि ह्युमन बीइंग्स पण. ओके. त्याच्यामध्ये आहे सायकस जिंगो पायनस अँड निथम. हे 4 जे प्लांट आहे आपण सीड्स पण बघू त्यांच्या त्या प्लांटच्या सीड्स कशा आहेत त्या नेक्स्ट स्लाईडमध्ये मी घेतलेल्या आहेत. तर या सीड्स ज्या आहेत त्या एडिएबल आहे. सीड्स अँड स्टेम ऑफ सायकल इज सागो विच इज अ स्टार्च अँड इज कॉल्ड ॲज द आरोरूट. सीड्स सायकसच्या सीड्सपासून काय तयार केला जातो एक स्टार्च तयार आहे. जसं साबुदाणा काय आहे इट इज अ स्टार्च तसाच सायकसच्या ट्रीपासनं पण एक स्टार्च तयार केला जातो त्याला आरोरूट म्हणतात. ओके. झामिया इज अ रिच सोर्स ऑफ स्टार्च. झामिया जे प्लांट आहे आपल्या कॉलेजच्या गार्डनमध्ये आहे हे प्लांट ही न्यूट्रियंट रिच आहे आणि खूप स्टार्च त्या प्लांटमध्ये आहे. सीड्स अँड स्टेम ऑफ सायकस यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ वाईन प्रिपरेशनसाठी पण सायकसच्या सीड्स यूज केल्या जातं. सीड्स अँड स्टेम. तर यंग लिप्स ऑफ सायकस कुक्ड ॲज अ काफिरी ब्रेड प्रिपेअर्ड फॉर द स्टेम अँड अदर प्रोडक्ट्स. काफिरी ब्रेड पण त्याच्यापासून काय केले जाते प्रिपेअर केले जाते.
ओके, या सीड्स आहेत नंबर ऑफ प्लांटच्या. सायकसमध्ये मी ज्या सांगितल्या होत्या ना, सायकसच्या सीड्स वेगवेगळ्या स्पीसीजमध्ये वेगवेगळ्या सीड्स आहेत, या एडिएबल आहे. त्यानंतर जिंगो जो प्लांट आहे मी म्हटलं होतं, हे खूप लिव्हिंग फॉसिलच म्हटलं जातं, एक्सटिंक्ट प्लांट आहे. एकच प्लांट आय थिंक आम्ही दार्जिलिंगला गेलो होतो, तिथे एकच प्लांट आहे पूर्ण भारतामध्ये, इंडियामध्ये. ओके, त्याच्या सीड्स काय आहे, एडिएबल आहे. त्यानंतर this gymnospermic plant used as a medicinal purposes. Ephedrine, this is the alkaloid extract from ephedra used in treating asthma, cough, cold, bronchitis. या डिफरंट डिसीजेसवरती काय केलं जातं, इफेड्रिन जे आहे अल्कलॉइड हे यूज केलं, एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. कुठल्या प्लांटपासून? तर इफेड्रा, जिम्नोस्पर्म इफेड्राची फॅमिली बघितली होती आपण, ते इफेड्रा त्याचा जीनस आहे, त्याच्यापासून हा इफेड्रिन तयार होतं. आणि वेगवेगळ्या खोकल्याचे सायरप जे आहेत ब्रॉन्कायटिसवरती, अस्थमावरती जे औषध घेतलं जातं त्याच्यामध्ये हे टाकलं जातं. टिंचर ऑफ इफेड्रा इज अ कार्डियक स्टिम्युलंट, टिंचर पण त्याच्यापासून बनतं. अँटी कॅन्सरियस ड्रग्स कॉल्ड टॅक्झॉल इज ऑप्टेन फ्रॉम द बार्क ऑफ टॅक्झस. टॅक्झस जे प्लांट आहे टॅक्झसी फॅमिलीचं, त्याच्यापासून एक अँटी कॅन्सर ड्रग तयार होते, दॅट इज द टॅक्झॉल. The juice is extracted from young leaves of Cycas revolata, is used for curing blood vomiting and flatulence. ओके, तर ज्यूस कशापासनं? सायकसच्या लिव्सपासनं. सायकस रिव्होलाटा जे कॉमन सायकस आहेत आपल्याला पाहायला मिळतं, कोणाच्या घरी पण असतं ते सायकस, आणि कॉलेज गार्डनमध्ये आताच हे हे झाड तुमच्या ओळखीचंही असेल, बघितलंही असेल, किंवा कोणाच्या घरीही असेल, तर त्याच्यापासनं काय केलं जातं, त्याच्या लिव्सपासनं ज्यूस एक्स्ट्रॅक्ट केला जातो. आणि ते कशासाठी केलं जातं? करिंग बट कुणाला जर रक्ताच्या उलट्या झाल्या असेल किंवा फ्लॅट्युलन्स, नर्वस एकदम हे आलं असेल, गळून गेल्यासारखं वाटत असेल, तर याचा ज्यूस यूज केला जातो. ओके, द आसाम In Assam, the pounded stem of Cycas pectinata is used as a hair wash for diseased hair roots. सायकसच्या नंबर ऑफ स्पीसीज आहेत. सायकस रिओलेटा जे कॉमन आहे ते आपल्याकडे मिळतं. सायकस पेक्टिनॅटा हे हेअर वॉशसाठी यूज केलं जातं. ओके, नंबर ऑफ शॅम्पूजमध्ये पण हे यूज केलं जातं हेअर ट्रीटमेंटसाठी. ठीक आहे, त्यानंतर हे इफेड्रा प्लांट आहे. हे आय थिंक चिखलदऱ्याला गेलो होतो आम्ही, तिथे बघितलं होतं हे इफेड्रा प्लांट आपल्या. आणि पुन्हा साऊथकडे मोस्ट ऑफ हे प्लांट होतं उटी साईडला. ओके, तिथे थंड हवेचं ठिकाण आहे, तिथे खूप जास्त प्रमाणात अवेलेबल आहे हे प्लांट. त्यानंतर जिम्नोस्पर्म युज्ड फॉर दी पर्पज ऑफ ऑर्नामेंटल, घर सजावटीसाठी, घराच्या गार्डनमध्ये पण याचा खूप मोठा यूज होतो. स्पीसीज ऑफ सायकस यूज फॉर द डेकोरेशन पर्पजेस. जिंगो बायलोबा पजेस ब्युटिफुल ऑर्नामेंटल लिव्स. जिंगोचे लिव्स खूप ऑर्नामेंटल आहे, पण याचे एक्स्ट्रीम प्लांट असल्यामुळे खूप कमी स्पीसीज आहे. आय थिंक टिश्यू कल्चर प्रोसिजरनी मल्टिप्लाय केल्या गेलं असेल आता, आणि याचे नंबर ऑफ प्लांट्स अवेलेबल असेल आपल्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर इन इंडस्ट्री इट यूज फॉर द गम, एक्स्ट्रॅक्शन ऑफ गम मी पहिलेच सांगितलं होतं की या प्लांट्सपासून बनतं. सायकस गम यूज ॲज अ ॲडेसिव्ह अँटीडॉट फॉर स्नेक बाईट्स अँड युझिंग मॅलिग्नंट अल्सर्स. Tannins are used in leather industry and it extracted from the bark of Araucaria, Cicunia, etc. Araucaria तुम्हाला माहिती आहे, क्रिसमस ट्री तुम्ही पाहिलेली आहे, त्याच्या बार्कपासनं जी समोरचं कव्हर आहे त्याच्यापासनं पण काय केलं जातं, टॅनिन्स एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. कॅनडा बाल्सम, इट इज अ टर्पेंटाईन ऑप्टेन फ्रॉम द ॲबिस बॅल्सामिया अँड यूज्ड ॲज अ माउंटिंग मीडियम इन बायोलॉजिकल प्रिपरेशन. कॅनडा बाल्समचे प्लांट आपल्याकडे पण गार्डन्समध्ये मिळतात, ॲबीज म्हणतात त्याला. त्याच्यापासून टर्पेंटाईन एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. टर्पेंटाईन तुम्हाला माहितीच आहे, ऑइल पेंट जे आहेत ते पातळ करण्यासाठी टर्पेंटाईनचा यूज केला जातो. त्यानंतर अंबर, इट इज द फॉसिल रेझिन ऑप्टेन फ्रॉम द पायनस ससिनिफेरा. वूड ऑफ पायनस इज यूज्ड फॉर द डुअर्स, पोल्स, बीम्स, रेल्वे वॅगन, फ्लोरिंग एक्सेट्रा. हे काय रेझिन आहे ते फॉसिल, तुम्ही अंबर नावाचं फॉसिल पण ऐकलं असेल, फॉसिल प्रिझर्व करण्यासाठी यूज केल्या जातात, किंवा डुअर्स, पोल्सला जे कलर वगैरे करतात त्याच्यामध्ये पण याचा यूज होतो.
प्लेवूड इज प्रिपेअर्ड फ्रॉम पोडोकार्पस नावाचे एक जिम्नोस्पर्म आहे, त्याच्यापासून प्लेवूड तयार केलं जातं. प्लायवूड जे सनमायका वगैरे लावतात ना, प्लायवूड तुम्हाला माहिती असेल, लाकडांचे काम करतात त्या घरी फर्निचर आहे, त्याला जे प्लायवूड लावलं जातं ते पोडोकार्पसच लावलं जातं. पेपर्स लाईक न्यूज प्रिंट्स, रायटिंग्स, प्रिंटिंग पेपर्स आर बीइंग प्रिपेअर्ड फ्रॉम द वूड ऑफ पल्प ऑफ डिफरंट जिम्नोस्पर्मिक प्लांट. ओके, तर असा हा वेगवेगळ्या पद्धतीने याचा काय केला जातो, यूज केला जातो. जिम्नोस्पर्मचे बॉटल्स आहेत. कॅनडा बॅल्सम जे म्हटलं होतं, याच्यामध्ये आम्ही कॅनडा बॅल्सम लॅबमध्ये यूज करायचो. कॅनडा बॅल्सम थ्रू जे इमेजेस आहेत त्या मोठ्या करण्यासाठी, किंवा मग सीट पण स्टोअर केल्या जात होत्या त्याच्यामध्ये. त्यानंतर ट्री हाऊस, कॅनडा बॅल्समचेच हे आहेत हे वेगवेगळ्या बॉटल्स. त्यानंतर द लीव्ज ऑफ सायकॅट्स यूज फॉर प्रिपेअरिंग बास्केट्स, मॅट्स, हॅट्स, ब्रूम्स एक्सेट्रा. Fibers obtained from the leaves of cycas and macrozamia are used for stunning pillows and making mattresses. ओके, चटया वगैरे ज्या आहेत त्या आपण याच्यापासून बनतात. सोर्स ऑफ ऑइल एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम सीड्स ऑफ सायकस रिव्होल्युटा, मॅक्रोझामिया, पायनस एम्ब्रा अँड सेफॅलोटॅक्सिस ड्रुपेसिया आर यूज ॲज ए एडिएबल ऑइल्स. रेड सीदाल वूड extracted from the heartwood of juniperus is used to cleaning microscopic preparation and for oil immersion lenses. Oils obtained from Cedrus deodara, Septomeria japonica and cupressus are used in preparation of perfumes. वेगवेगळ्या पद्धतीने काही जिम्नोस्पर्म जे आहेत त्याच्या सीड्सपासून ऑइल पण तयार होतं. त्यानंतर काही जे आहे मायक्रोस्कोप क्लिनिंगसाठी यूज केले जातात लॅबमध्ये जे मायक्रोस्कोप असतात. त्यानंतर काय परफ्युमरी इंडस्ट्रीजमध्ये पण याचा खूप मोठा रोल आहे. ठीक आहे, या लेक्चरमध्ये एवढंच. आपण काय बघितलं, क्लासिफिकेशन ऑफ जिम्नोस्पर्म बघितलं, आणि सेकंड काय बघितलं, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ जिम्नोस्पर्म. इथे काही पोर्शन जो आहे सेकंड मॉड्यूलचा हा इथे आपला कवर झालेला आहे. ओके, इथेच थांबते मी. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण वेगळे टॉपिक्स बघू. ओके.